नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया आम्ही दोघी या चित्रपटाला। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत प्रिया बापट, मुक्ता बर्वे, भूषण प्रधान, किरण कर्माकर। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रतिमा जोशी। हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता। तर पहिले बोलूया स्टोरी बद्दल। ही गोष्ट आहे सावीची, जी कोल्हापूरमधील एका प्रसिद्ध वकिलाची मुलगी आहे। तिची आई लहानपणीच वारली आहे। सावीचा स्वभाव हट्टी आहे, तसेच ती तिच्या मर्जीची मालक आहे। तिला जे योग्य वाटेल तसेच ती करते। एके दिवशी अचानक तिचे बाबा एका बाईला म्हणजेच अमलाला त्यांच्या घरी घेऊन येतात आणि ते सांगतात की ही तुझी नवीन आई आहे, म्हणजेच त्यांची नवीन बायको। अमला सावीच्या आयुष्यात आल्यानंतर तिचं जग बदलून जातं। त्यानंतर तिचं आणि तिच्या बाबांमध्ये खूप वाद व्हायला सुरुवात होते। सावीला उच्च शिक्षण घ्यायचं आहे असं सांगून ती कोल्हापूर सोडते आणि मुंबईला येते। तिथे ती एकटी राहायला लागते। तर मग पुढे खूप वर्षानंतर अमला सावीकडे अचानक कायमस्वरूपी राहायला येते। मग पुढे काय होतं, त्या दोघांमध्ये नातं फुलतं का, की सावीच्या आयुष्यात कसे बदल होऊन जातात, हा प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। आम्ही दोघी हा चित्रपट मराठीमधील एक उत्तम स्त्रीप्रधान चित्रपट आपण म्हणू शकतो। भलेही मूळ कथेमध्ये खूप सारे लूप होल असले तरीही या चित्रपटाला उत्तम कथा आणि चांगल्या प्रोडक्शनची साथ लाभली आहे। आम्ही दोघी हा चित्रपट मुलगी आणि सावत्रई यांचं नातं आपल्यासमोर मांडतं। आपल्या मनाच्या मर्जीने वावरणाऱ्या मुलीचं आयुष्य, तिचा स्वभाव गुण याबद्दलचं चित्रण हा चित्रपट आपल्यासमोर मांडतो। हा चित्रपट एकदम प्रॅक्टिकल असणाऱ्या मुलीचं आयुष्य इतर मुलींपेक्षा किती वेगळं आहे याची जाणीव आपल्याला करून देतो। प्रिया बापट यांनी सुंदर काम केलंच आहे, त्यालाच मुक्ता बर्वे यांनी सुद्धा चांगली साथ दिली आहे। भलेही त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स कमी असला तरीही काही सुंदर सीन्स या चित्रपटात आहेत। त्यात मुलगी आणि सावत्राई यांच्यामधील नातं फुलणारे सीन्स खूप सुंदर आहेत। या चित्रपटात प्रेम कसं फुलतं, त्यात किती जेन्युइनपणा आहे, कसे दोन व्यक्ती एकमेकांचे होऊन जातात, ही जी प्रक्रिया खूप सहजरित्या दाखवली आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। आम्ही दोघी हा चित्रपट याची स्टोरी लाईन खूप सब्जेक्टिव्ह आहे। प्रत्येकाला जी मुख्य नायिका जे काही करते तिची निर्णय हे पटतीलच असं नाही। मध्ये लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे हे समजत नाही। सावीला लग्नाची कमिटमेंट का नको असते त्यावर अमलाचं तिला समजावणे यात खूप अंतर वाटतं। त्यात प्रिया बापट ही शाळेपासूनच रोल करते, त्यात ती खूप मोठी वाटते। तिथे दुसऱ्या लहान मुलीला रोल दिला पाहिजे होता। चित्रपटाची टाइमलाईन समजत नाही। शाळेमधून कॉलेजमधून कधी जॉबपर्यंत पात्र येतात यात फरक वाटतो। भूषण प्रधान हे पात्र खूप सुपरफिशियल लिहिलं आहे। चित्रपटाच्या अर्ध्या वेळात अमला हे पात्रच गायब असतं, हे खटकतं। कारण चित्रपटाचं नावच आम्ही दोघी आहे, पण हा चित्रपट पूर्णपणे सावी भोवतीच फिरतो। तर हा होता रिव्ह्यू आम्ही दोघी या चित्रपटाचा। तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की बघू शकता। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।